नमस्कार. ITIच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून स्कॉलरशिप कशी मिळवायची याबद्दल खूप जणांना प्रश्न पडतात. तर आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की फी रिएम्बर्समेंट आणि स्टायपेंडसाठी अर्ज नेमका कसा करायचा. हो ना, म्हणजे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा म्हटलं की अनेकांना वाटतं की हे खूपच किचकट आहे. काय काय करावं लागेल, कुठे काय भरायचं, असा सगळा गोंधळ उडतो. पण अजिबात काळजी करू नका. आपला उद्देश एकच आहे, सगळा गोंधळ दूर करायचा आणि फॉर्म भरण्याची प्रत्येक पायरी अगदी स्टेप बाय स्टेप समजून घ्यायची, म्हणजे अर्ज भरताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी अर्ज करायच्या आधी काय तयारी करायला हवी हे पाहूया. कारण ही पूर्वतयारी केली ना की पुढचं काम अगदी सोपं होऊन जातं. तर बघा, अर्ज भरण्याचे हे 4 मुख्य टप्पे आहेत. एक म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आणि प्रोफाईल बनवणं. दुसरं तुमच्या कोर्सची माहिती भरणं. तिसरं म्हणजे आवश्यक कागदपत्र अपलोड करणं. आणि शेवटी सगळं एकदा तपासून घेणं. आपण या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत, म्हणजे क्लिअर आयडिया येईल. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीपासून. ही पायरी म्हणजे तुमच्या संपूर्ण अर्जाचा पायाच आहे असं समजा. पोर्टलवर गेल्यावर सगळ्यात आधी काय करायचं, तर नवीन अर्जदार नोंदणी किंवा न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन सुरू करायचं. त्यानंतर सगळी वैयक्तिक माहिती भरायची. मग स्वतःचा एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आणि मग आपलं स्टुडंट प्रोफाईल पूर्ण करायचं. सोपं आहे नाही का? चला आता पुढच्या भागाकडे वळूया. प्रोफाईल तर झालं, आता येतो महत्वाचा भाग, तो म्हणजे तुमच्या ITI कोर्सची माहिती कशी भरायची. आणि हो, हा भाग खूप खूप काळजीपूर्वक भरायचा आहे. हे बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. शिष्यवृत्ती किंवा स्टायपेंड मंजूर होणार की नाही हे तुम्ही चालू अभ्यासक्रम किंवा करंट कोर्सची माहिती किती अचूक भरता यावर अवलंबून आहे. जराशी चूक झाली तर अर्ज अडकू शकतो. तर काय करायचं, सगळ्यात आधी करंट कोर्स सेक्शन निवडा. मग तुमचा ITI आणि तुमचा जो ट्रेड आहे तो निवडा. त्यानंतर तुम्ही प्रवेश कधी घेतला ते वर्ष आणि इतर माहिती भरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं झाल्यावर सेव्ह करायला विसरू नका. आता पुढचा टप्पा कागदपत्र अपलोड करण्याचा. खरं सांगू, जर तुम्ही आधीच सगळी कागदपत्र तयार ठेवली असतील तर हा सगळ्यात सोपा आणि पटकन होणारा टप्पा आहे. ही आहे आवश्यक कागदपत्रांची लिस्ट. तुमचा फोटो, सही, डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला जर लागू असेल तर, उत्पन्नाचा दाखला, मागच्या वर्षीची मार्कशीट आणि ॲडमिशनची पावती. माझी एक टीप आहे की हे सगळं आधीच स्कॅन करून JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. खूप वेळ वाचेल. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, अनेक जण इथेच अडकतात. तुमचा फोटो आणि सहीची जी फाईल आहे तिची साईज 50 KB पेक्षा कमी असायला हवी. आता तुम्ही म्हणाल की साईज जास्त असेल तर काय करायचं? सोपं आहे. ऑनलाईन इमेज कम्प्रेसर सारखे अनेक फ्री टूल्स आहेत किंवा मोबाईल ॲप्स वापरूनही तुम्ही ही साईज सहज कमी करू शकता. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय करायचं हे पाहिलं, पण तितकंच महत्त्वाचं आहे की काय करायचं नाही, म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या. कारण या चुकांमुळे अनेकदा अर्ज रिजेक्ट होतात. ही स्लाइड बघा, किती छान दाखवलंय. एका बाजूला आहे हे करा आणि दुसऱ्या बाजूला हे टाळा. म्हणजे काय, तर प्रत्येक स्पेलिंग नीट तपासा, कागदपत्र एकदम क्लिअर अपलोड करा आणि प्रत्येक सेक्शन सेव्ह करत चला. आणि काय टाळायचं, तर घाईघाईत फॉर्म भरणं, मोठ्या साईजच्या फाईल्स अपलोड करायचा प्रयत्न करणं आणि सगळ्यात मोठी चूक, सगळं भरून झाल्यावर फायनल सबमिट करायलाच विसरणं. हे वाक्य अगदी खरं आहे. एक छोटीशी चूक तुमची शिष्यवृत्ती लांबवू शकते. म्हणून अर्ज सबमिट करण्याच्या फायनल बटनावर क्लिक करण्याआधी एकदा अगदी शांतपणे सगळा फॉर्म पुन्हा तपासा. हे 5 मिनिटांचं काम तुमचं यश निश्चित करू शकतं. चला तर मग, मला खात्री आहे की ही सगळी माहिती मिळाल्यावर आता सगळेजण अगदी आत्मविश्वासाने अर्ज भरू शकतील. तुमच्या अर्ज प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा.